ती परिस्थिती बघून विरोधकांची एकजूट का दिसत नाही आणि हे चित्र केवळ दिल्लीतच नाही तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा या विषयावरनं जेव्हा आंदोलनं होत आहेत मगर ना ये अक्लमंद है ना इनका बुद्धि है। अगर ये सोच रहे हैं कि धर्मेंद्र प्रधान महात्मा गांधी से भी ज्यादा है और हमारे बच्चों का से भी ज्यादा है तो मरे जाएं। आगे की लड़ाई क्या है? देखते रहे, ये शुरुआत है। ये शुरुआत है। अजीत चाको आगे आइए। राहुल गांधी देखिए आगे जा रहे हैं। राहुल गांधी अब आगे बढ़ रहे हैं। तस्वीरों में आप देखिए राष्ट्रगान गाया, हाथ में संविधान लेकर राहुल गांधी अब आगे जा रहे हैं। तो सीधे तौर पे मकसद यही कि छात्रों की लड़ाई को हर द्वार पे लेके जाया जाए, हर जगह लेके जाया जाए। बोलने दे रहा है और वो मैम क्या मैसेज आप देना चाहेंगी मैम प्लीज ये पैर पकड़ के चले यार। ते आंदोलनाची आता पुढची भूमिका काय याबद्दल प्रियंका गांधींना अर्थातच प्रश्न विचारला गेला, त्यांनी उत्तर सध्या तरी दिलेलं नाहीये। पण विरोधकांचा आवाज एक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एक प्रकारे राहुल गांधींच्या आजच्या या मूव्हमधनं केला गेलाय असं बोललं जात आहे। कारण विरोधकांची एकी मग ती दिल्लीमध्ये असो किंवा महाराष्ट्रात ती दिसत नाहीये याची चर्चा सातत्यानं झाली। पण आज मात्र राहुल गांधींच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली। इंडिया आघाडीचे अनेक खासदार या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यानंतर एकत्रितपणे एका बसमध्ये बसून हे सर्वजण गांधी स्मृती ठिकाणी येण्यासाठी निघाले। हे एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन होतं, पण दुसरीकडे विचार करायचा झाला तर हा प्रश्न नेमका कसा सुटणार आहे, हा प्रश्न चर्चेअंतीच सुटणार आहे। त्यासाठी एक तर संसदेमध्ये किंवा आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा होणं, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे। पण एक प्रकारचा डेडलॉक निर्माण झालाय। सोमवारपासून संसदेचं अधिवेशन जरी सुरू झालेलं असलं तरी गदारोळामुळे, गोंधळामुळे, नारेबाजीमुळे सातत्यानं दोनही सभागृहात कामकाज होऊ शकलेलं नाहीये। आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट परंतु त्यानंतर out of respect, can we talk outside? थोड़ा पीछे होते रहिए, पीछे होते रहिए। अरे प्रशांत जी यार इधर पीछे होते रहिए सब पीछे। आज सकाळी सुद्धा जेव्हा राहुल गांधी तेव्हा सुद्धा सत्ताधारी खासदार जे आहेत त्यांच्यामध्ये आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार यांच्यामध्ये थोडीशी शाब्दिक वादावादी किंवा शाब्दिक तणातणी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं। गांधी स्मृतीस्थळी येत राहुल गांधींनी संविधानाची प्रत हातात घेत तिरंग्यासह इथे प्रतिकात्मक आंदोलन केलं। गांधी स्मृतीस्थळ महत्त्वाचं का आहे? महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यातले जे शेवटचे दिवस होते ते इथंच व्यतीत केलेले होते। महात्मा गांधींची हत्या सुद्धा इथेच झाली होती। त्यांनी शेवटचा श्वास सुद्धा याच ठिकाणी घेतला अरे वो बोल रही है आईडी दूर रखिए। एक सेकंड प्रियंका जी ये बताइए अभी जो ये मार्च